नमस्कार मुलांनो, कसे आहात सगळे। या व्हिडिओमध्ये आपण गुणोत्तर व प्रमाण यातील सराव संच 4.3 बघणार आहोत। 4.2 या सराव संचाची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे। तर ठीक आहे, आपला पहिला प्रश्न काय दिला आहे त्यांनी बघा। जर a/b बरोबर 7/3 तर पुढील गुणोत्तरांच्या किमती काढा। त्यातला पहिला प्रश्न आहे 5a अधिक 3b भागिले 5a वजा 3b। तर आपल्याला काय करायचं आहे, हे सॉल्व करायचं आहे। आता यांच्या गुणोत्तराच्या आपल्याला किमती काढायच्या आहेत। मग आता काय करायचं, सुरुवातीला बघा त्यांनी काय दिलेलं आहे, a/b दिलेला आहे। मग आपण ते लिहूया, a/b याची किंमत किती दिलेली आहे त्यांनी, तर 7/3 दिलेले आहे, बरोबर। मग आता यानंतर आपण काय करायचं, तर आता या ठिकाणी तुम्ही बघू शकता की a ला 5 ने गुणला आहे आणि b ला 3 ने गुणलेला आहे। तसंच छेदस्थानी सुद्धा ती सिच्युएशन आहे। मग आपण आता काय करायचं, a आणि b ला 5 आणि 3 ने भागावं लागेल। म्हणजेच आपण कसं इथं करणार आहोत, आणि या साईडला सुद्धा म्हणजेच या ठिकाणी मी सांगते a भागिले b काय करायचं आहे, गुणिले 5/3 ने गुणावं लागेल। आणि तसेच या साईडला सुद्धा 7/3 याला सुद्धा आपण 5/3 ने गुणला। ही स्टेप कळाले का तुम्हाला, ते ही स्टेप पुन्हा एकदा सांगते। आता या ठिकाणी 5 ला a ने गुणले आणि b ला 3 ने गुणले, बरोबर। मग त्यामुळे a भागिले b याला आपल्याला काय करावं लागेल, तर a ला 5 ने गुणायचं आणि b ला किती ने गुणायचं आहे, तर 3 ने गुणायचं आहे। कारण का, तर हे जर स्टेप आपण केलं नाही तर आपल्याला 5a आणि 3b मिळणार नाही। त्यासाठी आपल्याला या ठिकाणी संख्या कोणत्या आहेत, a आणि b ला कोणत्या संख्येने गुणलेला आहे तीच संख्या आपल्याला काय करायचं आहे, त्या दोन संख्याने भागावं लागणार आहे, ठीक आहे। त्याच्यामुळे a अधिक a/b ला आपण 5/3 ने गुणले। आणि तसंच या साईडला सुद्धा 7/3 ला सुद्धा आपण काय केलं आहे, 5/3 ने गुणलेलं आहे, ठीक आहे। आता आपण काय करूया, इथं तुम्ही वाटलंच तर लिहू शकता दोन्ही बाजूंना 5/3 ने गुणून, 5/3 ने गुणून। मग त्यानंतर आपली पुढची स्टेप काय येईल बघा इथं। आता a भागिले b गुणिले 5/3 म्हणजेच आता इथं काय येईल बघा, तर a गुणिले 5 म्हणजेच इथे किती आला, तर 5a आला, भागिले b गुणिले 3 म्हणजेच किती आला, तर 3b आला, ठीक आहे। म्हणजे आपल्याला 5a आणि 3b या ठिकाणी बघा मिळालेला आहे। त्याच पद्धतीने आपण आता इथं सुद्धा गुणाकार करणार आहोत। किती होणार, तर 5×7 35 होणार आणि 3×3 होणार, बरोबर। म्हणजे ही अशा पद्धतीने आपल्याला स्टेप मिळाली आहे। मग आता नंतर आपण काय करूया, आता याच्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे, योग वियोग क्रिया करायचं आहे। मग इथे तुम्हाला सांगते योग वियोग क्रिया म्हणजे काय, म्हणजे 5a आणि 3b यांची अगोदर ॲडिशन करायची, म्हणजेच बेरीज करायची, त्याला योग क्रिया म्हणायची। आणि 5a वजा 3b केलं तर त्याला वियोग क्रिया असं म्हणायचं। म्हणजे मी इथं तुम्हाला करून दाखवते, 5a अधिक 3b याला काय म्हणायचं, तर याला योग क्रिया म्हणायचं। आणि 5a वजा 3b याला म्हणायचं वियोग क्रिया। योग क्रिया म्हणजे अधिक करायचं, वियोग क्रिया म्हणजे वजाबाकी करायचं। त्याच पद्धतीने आपण राईट साईडला सुद्धा तसंच करायचं। 35 अधिक 9 ही योग क्रिया आणि 35 वजा 9 हे काय झाली, तर वियोग क्रिया झाली। याच्यामध्ये तुम्ही कारण लिहू शकता, योग वियोग क्रिया करून, योग वियोग क्रियेने किंवा क्रिया करून असं लिहिलं तरी सुद्धा चालेल, ठीक आहे। मग अशा पद्धतीने आपण काय केलं, तर या ठिकाणी योग वियोग क्रिया केली, बरोबर। मग त्याच्यामुळे आता पुढची स्टेप आपली काय येईल, तर ही जी आहे पहिली ही स्टेप वरची आपली आहे तसेच येईल, बरोबर। 5a अधिक 3b आणि 5a वजा 3b, बरोबर। आता 35 आणि 9 किती होतात, तर 35 आणि 9 होतात 44 होतात। आणि 35 वजा 9 किती होतात, तर ते होतात 26 होतात, बरोबर। आता त्यानंतर पुन्हा ही स्टेप आपण आहे तशीच कंटिन्यू करूया। 5a अधिक 3b भागिले 5a वजा 3b, बरोबर। आता याला आपण काय करू, 2चा भाग जाऊ शकतो, म्हणजेच 22 दुनी 44 आणि 13 दुनी 26, बरोबर। म्हणजे इथं आपला काय किती येते उत्तर, तर 22/13 हे उत्तर येते, बरोबर। मग त्याच्यामुळे याचं गुणोत्तर किती आलेलं आहे, आपलं 22/13। म्हणजेच आपण असं सुद्धा लिहू शकतो की 5a अधिक 3b भागिले 5a वजा 3b याचं गुणोत्तर किती आलेलं आहे, तर 22/13 आलेलं आहे। आणि अशा पद्धतीने आपल्याला हे उत्तर काढायचं होतं, ठीक आहे। 5a अधिक 3b
भागिले 5a वजा 3b याचं गुणोत्तर आलेलं आहे 2213. ठीक आहे, समजलं नसेल तर पुन्हा एकदा तुम्ही चेक करू शकता. ठीक आहे, आता याच्यातलाच आपण दुसरा प्रश्न काय आहे ते बघूया. ओके, तर आता दुसरा प्रश्न काय आहे बघा. 2a वर्ग अधिक 3b वर्ग भागिले 2a वर्ग वजा 3b वर्ग. बरोबर, आता या ठिकाणी a वर्ग b वर्ग आहे. मग आता आपण काय करूया, अगोदर जी त्यांनी a आणि b ची व्हॅल्यू दिलेली आहे, a छेद b ची व्हॅल्यू दिलेली आहे ती अगोदर आपण लिहून घेऊया. बरोबर, म्हणजेच a भागिले b त्यांनी किती दिलेला आहे तर 7/3 दिलेला आहे. बरोबर, आता या ठिकाणी a वर्ग आणि b वर्ग आहे. मग आपण काय करूया, याचा सुद्धा आपण आता वर्ग करूया. a वर्ग भागिले b वर्ग म्हणजेच किती होईल बघा, तर या ठिकाणी 7चा वर्ग होईल आणि या ठिकाणी 3चा वर्ग होईल. म्हणजेच इथे किती मिळेल, 7चा वर्ग असतो 49 आणि 3चा वर्ग असतो 9. बरोबर, म्हणजेच a वर्ग भागिले b वर्ग आपल्याला मिळाला आहे 49/9 मिळालं. बरोबर, मग आता या ठिकाणी बघा, इथे तुम्ही लिहू शकता दोन्ही बाजूंचे वर्ग करून, दोन्ही बाजूंचे वर्ग करून. बरोबर, आता म्हणजेच आपल्याला a वर्ग आणि b वर्ग काय मिळाला आहे तर 49/9 हे मिळालेलं आहे. बरोबर, मग आता या ठिकाणी तुम्ही बघू शकता a वर्गाला 2 न गुणलेला आहे आणि b वर्गाला 3 न गुणलेला आहे. म्हणजे आपण a वर्ग आणि b वर्गाला कितीने गुणणार आहोत तर 2/3 ने गुणणार आहोत. मग आता इथे लिहायचं a वर्ग भागिले b वर्ग गुणिले किती तर 2/3 म्हणजेच 2/3 न गुणायचं आहे. बरोबर, 49/9. आता 49/9 ला सुद्धा कितीने गुणावं लागेल तर 2/3 नेच गुणावं लागेल. ठीक आहे, आता नेक्स्ट स्टेप आपली काय येईल, आता यांचा काय करूया आपण आता गुणाकार करूया. म्हणजेच आता इथे किती बघा, a वर्ग गुणिले 2 म्हणजेच किती येणार इथं बघा 2a वर्ग आला आणि इथं 3 गुणिले b वर्ग म्हणजेच 3b वर्ग आलेला आहे. आणि आता यांचा गुणाकार करा, 49 गुणिले 2 किती येतात तर 49 जुने येतात 98 आणि 9 त्रिक किती येतात तर 9 त्रिक येतात 27 येतात. इथपर्यंत कळालं. ठीक आहे, ओके. आता याच्यावरती आपण काय करणार आहोत तर योग वियोग क्रिया करणार आहोत. म्हणजेच कसं येणार आता तर 2a वर्ग वजा 3b अधिक 3b वर्ग ही कोणती झाली योग क्रिया झाली आणि वियोग क्रिया म्हणजे 2a वर्ग वजा 3b वर्ग ही कोणती क्रिया झाली वियोग क्रिया. ही योग आणि वियोग क्रिया. तसंच इथं सुद्धा आपण करूया 98 अधिक 27 भागिले 98 वजा 27. इथं काय लिहायचं कारण योग वियोग क्रियेने. या ठिकाणी आपण योग वियोग क्रिया केलेली आहे. मग त्यानंतर ही जी स्टेप आहे ती आपली आहे तशीच येईल 2a वर्ग अधिक 3b वर्ग भागिले 2a वर्ग वजा 3b वर्ग. आता 98 अधिक 27 किती येतात तर 98 अधिक 27 येतात तर 125 येतात. बरोबर, आणि 98 मधून 27 गेले किती राहतात रे तर ते 71 राहतात. बरोबर, म्हणजे आता या ठिकाणी बघा 125 आणि 71 आहे. 125ला जरी भाग घालू शकलो असतो परंतु 71ला कशानेच भाग नाही जाणार, त्याच्यामुळे आपण ही जी संख्या आहे ती आपली आहे तशीच राहणार आहे. बरोबर, म्हणजेच आपलं फायनल उत्तर काय येणार तर 2a वर्ग अधिक 3b वर्ग भागिले 2a वर्ग वजा 3b वर्ग याचं गुणोत्तर किती आलेलं आहे तर 125 71. आणि हेच आपल्याला फायनल उत्तर आहे. हेच आपलं काय आहे तर फायनल उत्तर आहे. याचं गुणोत्तर 125 71 आलेला आहे. ठीक आहे, आता आपण तिसरा प्रश्न काय आहे ते बघूया. ठीक आहे, आता तिसरा त्यांनी प्रश्न विचारला आहे a घन वजा b घन भागिले b घन. बरोबर, म्हणजे या ठिकाणी आता घन आपल्याला करावं लागणार आहे. मग सुरुवातीला त्यांनी जे आपल्याला उत्तरामध्ये a भागिले b a छेद b ची जी किंमत दिलेली आहे ती आपण लिहूया. किती दिलेली आहे तर 3/3 दिलेली आहे. बरोबर, आता इथे आपल्याला काय करायचं आहे घन करायचं आहे. मग आपण आता इथं करूया घन करूया a घन भागिले b घन. बरोबर, मग आपल्याला 7चा सुद्धा काय करावं लागेल तर घन करावा लागेल. 7 आणि 3चा सुद्धा घन करायचा. म्हणजेच इथे किती येईल आपल्याला a घन भागिले b घन. 7चा घन असतो
343. 7चा 3 वेळा गुणाकार केला तर 343 मिळेल आणि 3चा 3 वेळा घन केला 3 त्रिक 9 सॉरी आणि 3 9 27 म्हणजेच 3चा घन आला या ठिकाणी 27 आलेला आहे. बरोबर, म्हणजेच आपल्याला ए घन आणि बी घन किती मिळाला 343 आणि 227 मिळालेला आहे. बरोबर, आता आपण याच्यामध्ये काय करणार तर बघू शकता तुम्ही वजा आहे या ठिकाणी बघा किती आहे वजा आहे फक्त. बरोबर, म्हणजे आपण काय करणार आहोत फक्त वियोग क्रिया करणार आहोत. म्हणजे आपण बघा आता वियोग क्रिया म्हणजे कशी करायची तर ए घन वजा बी घन भागिले बी चा घन याला काय म्हणायचं वियोग क्रिया म्हणायचं. ए घन वजा बी घन करायचा म्हणजे ए घन आणि वजा जी छेदस्थानी दिलेला असेल ती वजा करायचं आणि भागिले छेदस्थांची संख्या आहे तशीच घ्यायची त्याला काय म्हणायचं तर वियोग क्रिया म्हणायची. मग या ठिकाणी सुद्धा इथं सुद्धा आपण तसंच करायचं 343 वजा 27 आणि भागिले 27 इथं कारण लिहायचं वियोग क्रिया करून. वियोग क्रिया करून आपल्याला ही स्टेप मिळाली. बरोबर, मग आता आपण हे जे आहे पुढचं ते आहे तसंच लिहायचं. म्हणजेच काय आहे ए घन वजा बी घन भागिले बी घन बरोबर. आता 343 वजा 27 किती येतात रे तर ते 316 येतात आणि भागिले 27 आहे तसेच आहेत. बरोबर, आणि हेच आपलं काय आहे फायनल उत्तर आहे. म्हणजेच काय आलं गुणोत्तर तर ए घन वजा बी घन भागिले बी घन याचं गुणोत्तर किती आलं आहे 316 27. आणि हेच आपल्याला त्याने विचारलं होतं म्हणजे आपल्याला एवढंच गुणोत्तर काढायचं होतं. ठीक आहे, ए घन वजा बी घन भागिले बी घन त्याचं गुणोत्तर आलेलं आहे 316 27. याच्यामध्ये आपण काय केलेलं आहे वियोग क्रिया केलेली आहे. वजा असेल तर वियोग आणि अधिक असेल तर योग क्रिया एवढं फक्त लक्षात ठेवायचं. ओके, आता आपण चौथा काय आहे प्रश्न ते बघूया. आता चौथं काय दिलं आहे तर 7a अधिक 9b भागिले 7a वजा 9b. बरोबर, मग आता ठीक आहे त्यांनी आपल्याला a भागिले b a छेद b ची किंमत किती दिलेली आहे तर 7/3 दिलेला आहे. बरोबर, मग आता या ठिकाणी बघा तुम्ही a ला 7 न गुणला आहे आणि b ला 9 न गुणलेला आहे. म्हणजेच आपण a आणि b ला कितीने गुणावं लागणार आहे 7/9 ने गुणावं लागणार आहेत. 7/9 ए ला 7 ने गुणला आहे आणि बी ला 9 ने गुणला आहे त्याच्यामुळे इथं आपण 7/9 ने गुणायचं. त्यानंतर या ठिकाणी सुद्धा राईट साईडला सुद्धा आपण 7/9 नेच काय करणार आहोत गुणणार आहोत. मग इथे किती होईल बघा a गुणिले 7 किती होणार तर 7a झालं आणि या ठिकाणी b गुणिले 9 म्हणजेच 9b झालं. बरोबर, ठीक आहे. आता यांचा सुद्धा गुणाकार करा 7 7 किती होतं तर ते 49 होतात आणि 3 गुणिले 9 9 त्रिक किती होतं तर ते 27 होतात. ओके, आता याच्यामध्ये आपण काय करणार आहोत योग वियोग क्रिया करायची आहे. बरोबर, अगोदर ॲडिशन करायची आणि खाली काय करायचे आहे वजाबाकी करायची आहे. ठीक आहे, मग आता आपण आता योग वियोग क्रिया करूया. मग आता कशी योग वियोग क्रिया तर अगोदर ॲडिशन करा 7a अधिक 9b भागिले 7a वजा 9b बरोबर. आता यांची सुद्धा पहिल्यांदा ॲडिशन करा 9 अधिक 27 आणि भागिले वियोग क्रिया 49 वजा 27. कारण काय लिहायचं तर योग वियोग क्रियेने. योग वियोग क्रिया करून असं म्हटलं तरी सुद्धा चालेल. योग वियोग क्रिया करून. मग त्यानंतर आता आपण इथं हे आहे तसं आता ही वरची स्टेप लिहूया 7a अधिक 9b भागिले काय येणार आहे 7a वजा 9b बरोबर. आता 49 अधिक 27 किती होतात तर ते होतात 76 आणि 49 मधून 27 गेले किती राहतात रे तर ते 22 राहतात. बरोबर, ओके. म्हणजेच आता आपण हेला स्टेप आता कंटिन्यू करूया 7a अधिक 9b भागिले 7a वजा 9b बरोबर. आता याला जर आपण 2 ने भागलं म्हणजेच 11 2 22 आणि 38 2 काय होतात रे तर 76 होतात. म्हणजेच 38 भागिले 11 हे काय आलं गुणोत्तर आलं. म्हणजेच 7a अधिक 9b भागिले 7a वजा 9b याचं गुणोत्तर किती आलेलं आहे तर 38 11 आलेलं आहे.
हे आपलं काय आहे फायनल उत्तर आहे. 3811 हे त्याचं गुणोत्तर आलेलं आहे. तर या व्हिडिओमध्ये आपण पहिला प्रश्न पूर्णपणे सोडवलेला आहे. काही डाऊट असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा. आणि आपला चॅनल तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि आपल्या आदिराज क्लासेस या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून व्हिडिओच्या सर्व नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात अगोदर मिळतील. टिल देन टेक केअर, बाय.